भारतात सध्या 25 कोटी लिटर तेलाचा साठा आहे। 7 ते 8 आठवडे पुरेल इतका साठा उपलब्ध आहे। पेट्रोल डिझेलच्या दरात नजीकच्या भविष्यामध्ये वाढ होणार नाहीये। जागतिक बाजारात तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्या तरी ग्राहकांवर त्याचा बोजा असणार नाही। प्रत्यक्ष किंमत आणि विक्री दर यातील फरक केंद्र सरकार सोसते। पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रति सिलेंडर 300 रुपयांचं अनुदान हे सुरू राहील। तर युद्ध सुरू होण्याआधी भारत 27 देशांकडून तेल आयात करायचा, आता 40 देशांकडून। रशियाकडून सुद्धा भारत बिनदिक्कत तेलाची खरेदी करतोय। भारताची तेल शुद्धीकरण क्षमता गरजेपेक्षा जास्त आहे, त्यामुळे पेट्रोल डिझेल उत्पन्नाची चिंता नाहीये।